मागच्या लेक्चरमध्ये आपण गोविंद बाबाजी जोशी यांचा विचार केला. त्यांचे प्रवासाचं आपण जर विचार केला तर भारतभर प्रवास केलेला आहे. 15 वर्ष त्यांनी भारतभर प्रवास केलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला रेल्वे, बैलगाडी असेल, पायी असेल, घोडा असेल यांचा वापर करून प्रवास केलेला पाहायला मिळतो. आता आपल्याला बघायचे ते पुढचे समाजसुधारक आहेत विष्णुशास्त्री पंडित. त्यांचा कालावधी 1827 ते 1876 असा पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, त्यांचा जन्म 1827 मध्ये झालेला पाहायला मिळतो. जस्ट मोमेंट. 1827 मध्ये बावधन, सातारा जिल्ह्यामध्ये झालेला बघायला मिळतो. शाळा खात्यात त्यांनी नोकरी केलेली आहे. 1864 मध्ये ते निवृत्त झालेले आहेत. समाजसुधारक आणि ग्रंथलेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. ग्रंथलेखक प्रमुख पुस्तकं जर बघितली, ब्राह्मण कन्या विवाह विचार, एक स्वदेश हितेच्छू नावाने 1864 मध्ये त्यांनी प्रौढ विवाह विषयक मते मांडलेली पाहायला मिळतात. बघा, ब्राह्मण कन्या विवाह विचार, एक स्वदेश हितेच्छू नावानं. बघा, हे त्यांचं नाव आपण आता लक्षात ठेवू शकतो. तर लक्षात ठेवायचं, विष्णुशास्त्री पंडित यांनी एक स्वदेश हितेच्छू या नावानं आपल्याला लिखाण केलेलं पाहायला मिळतं. आणि ते कुठलं लिखाण आहे? ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुत व्याख्या, पुरुष सुत व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगांची गाथा, अभंगाज ऑफ तुकाराम असं म्हणतो आपण त्यांना, संस्कृत आणि धातू कोश, इंग्रजी व मराठी कोश, डिक्शनरी म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर शुद्र धर्म आणि स्मृतिशास्त्र. ईश्वरचंद्र विद्यासागरांचं विधवा विवाह मराठीमध्ये भाषांतर केलंय 1865 मध्ये. बघा, त्यांचं ग्रंथलिखाण खूप मोठं आपल्याला बघायला मिळतं. विष्णुशास्त्री पंडित यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार हे 1864 मध्ये एक स्वदेश हितेच्छू या नावानं लिहिलेला आपल्याला पुस्तक किंवा ग्रंथ पाहायला मिळतो. पुरुष सुत व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगांची गाथा, अभंगाज ऑफ तुकाराम, त्या संस्कृत व धातुकोश, इंग्रजी मराठी कोश, शूद्र धर्म आणि स्मृतिशास्त्र, ईश्वरचंद्र विद्यासागरांचं विधवा विवाह हे मराठीत भाषांतर त्यांनी 1865 मध्ये केलेलं पाहायला मिळतं. विधवा विवाहाबद्दल त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं पाहायला मिळतं. 1865 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा विवाह मराठीत भाषांतर केलं. धर्मशास्त्राचे दाखले देत पुनर्विवाहाला समर्थन करण्यासाठी त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं पाहायला मिळतं. सनातनी व सुधारक असे 2 गट निर्माण विषयावर चर्चा वाढली. सनातनी लोक आणि सुधारक अशा पद्धतीची जे गट झाले त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली. इंदू प्रकाश साप्ताहिक जे आपल्याला बघायला मिळतं. बघा, इंदू प्रकाश साप्ताहिक हे कोणी चालू केलेलं आहे? विष्णुशास्त्री पंडित यांनी चालू केलेलं आहे. मराठी विभागाचे ते काय होते? उपसंपादक आपल्याला बघायला मिळतं. बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरटकुमारी विवाह याबद्दल लेखन प्रकाशित केलेलं आहे. विधवा विवाहाच्या मध्ये त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोलाचं कार्य बघायला मिळतं. त्यांनी इंदू प्रकाशमधून बालविवाह असेल, पुनर्विवाह असेल, केशवपन असेल, जरटकुमारी असेल, जरटकुमारी विवाह याबद्दलचे लेख प्रसिद्ध केलेले बघायला मिळतात. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 1865 मध्ये त्यांनी स्थापन केली. लोकांचे औदासीन्य, बघा, भित्रेपणा, धर्मभोळेपणा दूर करून पुनर्विवाहाची चळवळ त्यांनी चालवलेली पाहायला मिळते. व्याख्याने दिले, चर्चा, वाद, सभा, समाज जागृतीसाठी त्यांचं हे माध्यम त्यांनी वापरलेलं आहे. व्याख्यान, चर्चा, वाद आणि सभा समाज जागृतीसाठी वापरलेली काय आहे तर माध्यमं आहेत. स्वतःचे उदाहरण दिले. पहिली पत्नी वारल्यामुळं कुसाबाई या विधवेशी न्यायालयात नोंदणी विवाह केलेला पाहायला मिळतो. बघा, त्यांचा दुसरा विवाह आहे तो कुसाबाई यांच्याबरोबर न्यायालयीन नोंदणी प्रकारचा विवाह त्यांनी केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर समाजसुधारक विचार त्यांनी मांडलेले आहेत. एक म्हणजेच काय? विधवा विवाहाला पाठिंबा दिलेला आहे. बालविवाह, जरटकुमारी विवाह, केशवपन यांना विरोध केलेला बघायला मिळतो. धर्मशास्त्राचा उपयोग करून समाज सुधारणा करण्याची पद्धत त्यांनी वापरलेली आहे. महत्त्वाचे मुद्दे जर त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचे म्हटलं तर ग्रंथलेखन केलं त्यांनी. त्याच्यामध्ये मराठीमध्ये विधवा विवाह महत्त्व स्पष्ट केलेलं पाहायला मिळतं. साप्ताहिक लेखन केलं. लोकांना
जागृती पोहोचवलेली आहे. संघटनाद्वारे काम करण्यासाठी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केलेली आहे आणि वैयक्तिक उदाहरण देऊन समाजसुधारक म्हणून स्वतःचे जीवन मार्गदर्शक केलेलं, स्वतःचे जीवन मार्गदर्शक म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, लोकांच्या समोर आदर्श ठेवला आहे. जसं की त्यांनी आपली पहिली पत्नी वारल्यानंतर एका विधवेशी, कुसाबाई या विधवेशी विवाह केला आणि याच्यातून त्यांनी समाज सुधारणेसाठी आपण स्वतः देखील मागे नाही आहोत हे दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. असे हे विष्णूशास्त्री पंडित आपल्याला पाहायला मिळतात. आपण पुढल्या लेक्चरमध्ये बाबा पद्मनजी यांचा विचार करणार आहोत. हे पुढले आपले एक समाजसुधारक आहेत. त्यांनी ख्रिश्चन धर्म काय केलेला होता, स्वीकारलेला होता. म्हणजेच ज्यावेळी मिशनरी आल्या होत्या, मिशनरी 1813 आल्यानंतर ख्रिश्चन धर्माचा त्यांनी प्रसार करायला चालू केला. त्या ख्रिश्चन धर्माच्या प्रसारामध्ये बाबा पद्मनजी यांनी सुद्धा आपल्याला ख्रिश्चन धर्म काय केलेला बघायला मिळतो, स्वीकारलेला पाहायला मिळतो. त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी यामध्ये माहिती बघायची आहे. बघा, आपण या लेक्चरमध्ये विष्णूशास्त्री पंडित यांच्याविषयीचा आढावा घेतला. विष्णूशास्त्री पंडित हे काय होते, कशा पद्धतीनं त्यांचे लेखन होतं, त्यांचा मोठा वाटा होता तो विधवा विवाह कार्यामध्ये होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं उदाहरण ठेवलं. कुसाबाई ह्या विधवेशी विवाह करून समाजासमोर त्यांनी एक स्वतःचं उदाहरण ठेवलेलं पाहायला मिळतं. त्यांनी इंदू प्रकाश साप्ताहिक, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, सनातनी, त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा विवाह मराठीमध्ये भाषांतर, अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या पाहायला मिळतात. ओके.